धुळे तालुक्यातील बोरीस ग्रामपंचायत येथे आज ग्रामपंचायत सदस्य आरक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आलेल्या या ग्रामसभेत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली। ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात पारदर्शक पद्धतीने लहान बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण निश्चित करण्यात आले। यावेळी अध्यक्षीय अधिकारी DR चौधरी, ग्राम महसूल अधिकारी विशाल एस कदम, उषा साहेबराव कर्वे, कोतवाल, प्रशासक कांतीलाल गुलाब देवरे, नारायण गिरासे, ग्रामपंचायत अधिकारी VR नवनकर तसेच लिपिक निलेश देवरे उपस्थित होते। मात्र या आरक्षण सोडतीदरम्यान वॉर्ड क्रमांक 5 मधील सदस्यपदाच्या आरक्षणाबाबत काही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक युवराज बोरसे, नानाभाऊ बोरसे, भीमराव बोरसे, सुनील बोरसे आणि देवा बोरसे यांनी संबंधित आरक्षणावर हरकत नोंदवत आपली भूमिका ग्रामसभेसमोर मांडली। या विषयावर ग्रामसभेत चर्चा देखील करण्यात आली। दरम्यान आरक्षण सोडत प्रक्रियेसाठी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते। राजेंद्र सीताराम महाले, राजेंद्र रामदास देवरे, प्रदीप कुवर, भारत देवरे, हेमंत रवींद्र देवरे, विजय भील, संजय भील, किरण भील, रहीम खाटिक, करण भील, सुनील भील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी ग्रामसभेला हजेरी लावली। एकूणच बोरीस ग्रामपंचायतीतील आरक्षण सोडत प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी वॉर्ड क्रमांक 5च्या आरक्षणावरून ग्रामस्थांनी घेतलेली हरकत चर्चेचा विषय ठरली आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। आपले गेले मतदाने बोलावतील आपले आमलेवी तुमलेवी बोलावतील ते वाचन करतील घ्या आणि तेव्हा जर काही त्रुटी होईल तेव्हा जर काही त्रुटी होईल तर ते गाईडलाईन करतील आणि त्याप्रमाणे होईल तर मग तुम्ही सांगतील असं परिस्थिती असं झालं बरोबर आहे का नानासाहेब आमला असं म्हणणं आहे की तुम्ही तुमला वरिष्ठ मी तुम्हाला काय एकच पंचायत नाही आम्हाला घेऊन दिली नाही